संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी सोनावणे यांनी केलेली आहे। एसआयटी आणि सीआयडी वाले करतायत काय असा सवाल त्यांनी केलेला आहे। मुख्य आरोपीला सोडून मकोका लावला जातोय असंही ते म्हणाले। वाल्मिक कराडवर अजूनही मकोका नाहीये, त्यामुळे सवाल उपस्थित केले जात आहेत। एसआयटी वाले तुमचे आता काय सीआयडी बरेच काय पोलीस दिसतात, कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे, बीड जिल्ह्याचे आहेत, एसआयटीचे आहेत का सीआयडीचे आहेत, कारण आम्ही तर काय ह्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही। पण आता आलेत तर आता नेमकं हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे, लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे। आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि तर काय करायलात, आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही। एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही। मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचं तेही कळाना, एक आरोपी आणखी फरार आहे।